मुंबईच्या टाईमसारखंच आहे त्यांचं पातळ एकदम. तेवढी चांगली कुंडी खराब करायला हवे. तर आज होती गुरुपौर्णिमा. सकाळी लवकर उठले होते, बाकी सगळी कामं आवरली होती. आरव आणि सचिन अजूनही झोपत होते. बाबा तर लवकर उठतातच. मी उठले, माझी कामं आवरून आंघोळ झाली माझी. पूजा करण्यासाठी मी घेतली. बाबांना चहा दिला. मलाही चहाशिवाय होत नाही. मी खूपदा चहा सोडण्याचा प्रयत्न केला पण नाही होत. उंबरा पुजवून घेतला. ही गोष्ट मी नेहमी मिस करते. मुंबईलासुद्धा उंबरा पुजवायचे, रांगोळी काढायला जमायचं नाही, कारण काही ना काहीतरी रांगोळी काढली लहान मुलं जी आहेत ते खेळताना पुसून टाकायची. पण इथे मात्र आवर्जून मी रांगोळी काढते. मम्मीच्या घरी असताना नेहमी रांगोळी काढायचे आणि आता ती सवय माझी सुटली होती, पण आता मी ती परत सवय लावून घेतली. खूप साऱ्या रांगोळी अगोदर यायच्या, रांगोळी स्पर्धामध्ये पण भाग घ्यायचे, पण आत्ता परत मी ते स्टार्ट केले, मध्ये विसरले होते. पूजा खूप छान झाली. त्यानंतर नाश्ता केला होता पोह्यांचा सगळ्यांसाठी मी. तिथं माझ्या जेवण करणाऱ्या ताई ज्या आहेत त्याही आल्या होत्या, त्याही त्यांचं काम करत होत्या. त्यानंतर आज गुरुपौर्णिमेनिमित्त पोळ्या आहेत घरी. आरव गेलेला शाळेला. पाऊस भयंकर पडतो, जोरदार पाऊस सुरू आहे. ताई पोळ्यासुद्धा बनवून गेलेल्या होत्या त्या गरीबांच्या. तुम्हाला 2 देऊ ना पोळ्या? 2 देऊ ना? चालते. मुंबईच्या टाईमसारखंच आहे त्यांचं पातळ एकदम पोळ्या. आरव गेलाय शाळेला, तो आता येणार 5 वाजता. आम्ही सगळे जेवण घेतो. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामींना नैवेद्य दाखवलाय, देवाजवळ नैवेद्य ठेवलाय. बाहेर कुठे जायचं? चला आज जायचंच नाही. हां चला की, मी कुठं नाही. जेवायचं आता 1 तासाभराने निघायचं. होय चालतंय की. नंतर म्हणायला नाही काय सांगते. नंतरचं तेव्हाचं पण शूट घे, मी काय बोलणार नाही आहे. बरं ठीक आहे, तू पडू. हां मम्मी तुमची तुपाची डेअरी आहे. मम्मी तुमची तुपाची डेअरी. चल जेवायला. आता मी आणि हे नर्सरीमध्ये चाललो आहे, संकेश्वरच्या इथे रोडला आहे, संकेश्वर रोडला. आणि बघू काही झाडं घेऊन यायचा विचार आहे. त्यासोबतच जे तुळशी वृंदावन आणलं आहे तर त्याच्यासाठी कोण भेटते का बघणार आहे, कारण ते लावून घ्यायला हवं प्रॉपर. तुळस पण घेऊन यायची आहे. आणि आज गुरुपौर्णिमा दिवस पण चांगला आहे, म्हटलं घेऊन येऊयात. आरव स्कूलला गेला अजून आलेला नाही. मी थोडीशी झोप घेतली. पोळी खाल्ल्यानंतर मला पहिल्यांदा दुपारी एवढी गाढ झोप आली असेल. मी इथेच झोपले अशीच बघता बघता टी व्ही. हे इथंच बसले, हे टी व्ही बघत बसले होते. पाऊस आता थोडासा थांबला आहे, तर ती मॅट्रेसच घेऊन जायची होती. आणि आता बघ आजचं कॅन्सल झालं, उद्या परत येणार आहेत. बघू आता असं चाललं आहे. बाहेर जायचा प्लॅन करतो आहे, पण पावसाचं हे बघून ना नको वाटायला लागलं. परत जा फिरा, गप्प घरात बसलेलं बरं, निवांत टी व्ही बघितलेलं बरं असं वाटायला लागले. ऊन असले की काय वाटत नाही इकडे तिकडे फिरायला. भरपूर प्लॅन केले होते, पण एक पण प्लॅन सक्सेसफुल नाही झाला आहे अजूनपर्यंत. कारण आम्ही घरात नसलो ना, कोण ना कोणतरी येते, काही ना काहीतरी कामामुळे परत यावं लागते. बाजारात गेलो की असंच व्हायला लागले. आता आज पण तसंच झालं असं म्हणून आम्ही वाट बघत थांबलो. ते टेम्पोवाले येतील म्हणून दुपारपर्यंत, तर त्यांचं थोडासा इश्यू झाला, ते उद्या येतो म्हणायला लागले, ते परत थांबलं. बरं ठीक आहे, जाऊन या, निदान प्लांट्स तरी बघून या सगळे कोणते घ्यायचे. मला जास्त करून फुलांचे हे घ्यायची इच्छा आहे खूप, पण गेल्यानंतर बघूया तिथे कोणते कोणते मिळतात. आणि जे ऑनलाईन घेतले होते त्यातले 3 चांगले आहेत, पण ते स्नेक प्लांटला काय व्हायला लागलं आहे मला समजत नाही आहे. बघूया. बाबा झोपले होते दुपारी, तर बाहेरून आम्ही लॉक लावून घेतलं, त्यांना उठवलं नाही. तसंच आम्ही गेलो नर्सरीमध्ये. गडिंग्लज संकेश्वर रोडला एक नर्सरी आहे. हे मला आधीही माहीत होतं, पण मी ऑनलाईन प्लांट बघितले होते जे मला छोटे छोटे हवे होते, म्हणून ते मागवले. बघूयात म्हटलं, आणि घरात आतमध्ये ते ठेवता येईल इंडोर प्लांट. पण बाकीचे मला जे होते ते बघून घ्यायचे. ते खूप जणींनी मला सांगितलं देखील की धनश्री इथे इथे नर्सरी आहे. तर केले. मला अपेक्षित नव्हतं की इतकी मोठी असेल.
इतकी फुलझाडं होती, इतकी इंडोर प्लांट्स होते, म्हणजे एवढे व्हरायटी होत्या ना तिथे, मला पागल झाले होते मी अक्षरशः बघून, की हे घेऊ की ते घेऊ असं होत होतं. आणि तुम्हाला सांगते दिवसभर एवढं मला इरिटेट छोट्या छोट्या गोष्टींवरून होत होतं ना, इथे आल्यानंतर इतकं रिलॅक्स वाटत होतं. आणि ते खरं आहे, झाडं आपल्यातली नकारात्मकता किंवा निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती शोषून घेतात. काही ना काही गोष्टीमुळे आपल्याला इरिटेट होत असतं, काहीतरी गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. आता माझं सध्या तुम्हाला माहिती घर सजवण्यातच किती वेळ चाललाय आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत, कामाच्या पण आहेत, धावपळ पण होते. तर त्यामध्ये थोडंसं माइंड कधी कधी रिलॅक्स होत नाही जसं हवं तसं. पण खरंच झाडांच्या जवळ गेल्यानंतर आपली निगेटिव्हिटी किंवा जे आहे ते सगळं शोषून घेतलं जातं आणि आपली ऊर्जा ना, ऑरा जो आपण म्हणतो तो क्लीन व्हायला मदत होते. असं तर म्हणतात, उलट पाऊस जेव्हा जास्त पडत असतो तेव्हा पावसात पण आपण भिजावं, त्यांनासुद्धा खूप रिलॅक्सेशन होतं. मी खूपशा गोष्टी अशा करून बघितल्यात आणि हे प्रूव्हन आहे ॲक्च्युली. मला स्वतःला तरी वाटलेलं आहे गोष्टी, बाकीच्यांचं मी कोणाचं सांगू शकत नाही. पण मला इथे जाऊन आल्यापासून खूप रिलॅक्स वाटत होतं. झाडं इतकी सुंदर होती, सगळी इतकी छान होती, प्रत्येक झाडांकडे बघतच राहावं असं वाटत होतं. आणि इतकी नर्सरी जी आहे एवढी मोठी, ही नर्सरी मेंटेन करणं देखील तेवढंच कठीण असेल. आता यांनी इतकी व्हरायटी दाखवली होती मला, म्हणजे खूप सारी झाडं बघून मी काही झाडं त्यातली सिलेक्ट केली. भरपूर असे प्लांट सिलेक्ट केले. त्यांना म्हटलं कुंडीमध्ये घालून खत वगैरे घालून द्या, म्हणजे जाऊन घरी ठेवायला बरं. आणि बाबा आहेतच पूर्ण काळजी घ्यायला झाडांची. गुलाबाचं एक फूल घ्यायचं आहे. माझं आधी ठरलेलं की घरी यायचं फक्त रोपटी घेऊन आणि ऑनलाईन जे आहेत त्या सगळ्या कुंड्या मागवायच्या. खूप सुंदर सुंदर मी पाहून ठेवल्या होत्या. पण तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा खूप सुंदर अशा कुंड्या होत्या आणि ते लोक स्वतः प्लांटेशन करून छान खत वगैरे भरून माती वगैरे घालून देत होते. मग विचार केला त्यांच्याकडूनच हे करून घेऊ, कारण घरी येऊन तो डबल व्याप लागला असता. आणि आम्ही जी रिक्षा घेऊन गेलो होतो, मला फक्त हाच विचार डोक्यात घुमत होता, 12 कुंड्या आहेत आणि त्यातल्या 3 तर खूप मोठ्या साईजच्या आहेत आणि ह्या कशा बसणार. शेवटी मग आम्ही 2 फेऱ्या मारायचं ठरवलं. काही कुंड्या घेऊन मी पुढे आले आणि परत रिक्षातून त्या कुंड्या उतरवून घेऊन सचिनला आणायला परत त्या रिक्षाला पाठवलं आणि सचिन याप्रमाणे घरी आले. मग घ्या उचलून बाहेर, येते काय पकडू. हळू हळू हळू. ओ दोन्ही साईडला ठेवायचे त्या इकडं, लगेच जाऊ नका. हा दमले. इथं धुवा की. हे काय इथं आहे, एक इकडे ठेवायचं आहे, एक तिकडे ठेवायचं आहे. कुंड्या जागेवर ठेवण्याच्या आधी वेळ तर झाला होता चहाचा. आधी म्हटलं चहा करूयात, कारण चहा घेतल्यानंतरच खूप साऱ्या गोष्टी सुचतात. सकाळचा चहा आणि संध्याकाळचा चहा हा मॅन्डेटरी आहे. अगदी एक सिपसुद्धा घेतली तरीसुद्धा मला बरं वाटतं. मी मध्ये चहा सोडला होता, पण परत ते झालं. मी सगळं काही सोडू शकते पण चहा सोडू शकत नाही असं आहे मला. एक घोट तरी चहाचा हवाच असं होतं. आता हा आमचा खाऊचा डबा आहे. खूप आधीपासून खूप सारा खाऊ जमा झालेला आहे, थँक्स टू मयुरी आणि थँक्स टू निशाताई. कारण फराळ खूप झालेला आहे घरी. आरोला पण देतेच आहे आणि चाललंच आहे घरी. आता हे चकली तर सगळ्यांची फेवराईट आहे. बाबांना चहा दिला, मी घेतला. सचिन पण चहा घेत नाहीत बिलकुल, पण इथे मी त्यांना चहाचं ॲडिक्शन दिलं. ते मला ओरडतात मला चहा देऊ नको म्हणून. पण माझं असं असतं की आम्ही म्हणजे दोघंजण आम्ही चहा घेतो आणि तिसरं तोंडाकडे बघत राहणार. मी म्हणते आमच्या पोटात दुखेल, त्यापेक्षा तुम्ही पण थोडासा चहा घ्या. म्हणून त्यांना पण मी चहाची सवय लावली इथे आल्यानंतर. जरा इकडेच घेऊ काय, इकडेच घेऊ जरा. का हे इकडं आहे म्हणून जरासं पुढे नको. नाही, हे काढायचं घेऊ दे, ते टेम्पल घालायचं. हे इकडंच लावते एका साईडला. मला ते तिथं लावायचं होतं, तिथं मग लावा की. तिथे त्या कोपऱ्यात ठेवते ना, दिसताना छान दिसतं. अशा प्रकारे कामगार कामाला लागलेले आहेत. ए बेटा उधर उधर सही से रखो, सही से. पगार नहीं मिलेगा. पगार 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 नहीं मिलेगा. वो तो आपके काम के ऊपर डिपेंड है कितना सैलरी मिलेगा. पगार मिलता नहीं, हम निकाल के लेते. आईला हा पहिला एम्प्लॉई आहे.
हे आता आज गेला असतं तर बरं झालं असतं. तो पण तिथं साईडला ठेवा का बाबा असं एक तुळस जी लेवल आहे ना ती तरी बराबर करायला पाहिजे. त्याला कुठं ते नाही, ते हलत नाही, ते हलत नाही. हे बघ, हे हलतंय. हे हां का त्याच्यावरती ते अजून एक येणार आहे आणि मग येणार आहे का ते? हे थांबा तो फोटो. माझ्या सासरे बुवांचं झाडांच्या वरती विशेष प्रेम आहे. कुठेही गेले तरी विशिष्ट एखादं झाड बघतील, रोपटं बघतील, आवडलं तर तिथून ते घेऊन येतील असे आहे ते. मुंबईमध्ये सुद्धा तेवढ्या छोट्याशा ग्रिलमध्ये त्यांनी जास्वंदीचं रोपटं सुद्धा घेतलं होतं आणि त्याला जास्वंदीसुद्धा खूप छान येत होत्या. ते अजूनही असतील तिथे. आता सचिननी कसं मेंटेन केले तिथे माहीत नाही. बाबा पण होतेच, त्यामुळे आत्ता ते व्यवस्थित असतील. पण आता बघू, तेवढ्या जागेमध्ये सुद्धा खूप छान झाडं त्यांनी घेतली होती. त्यामुळे मी विचार केला की ही अशी झाडं घेऊन येऊ, कारण त्यांना ती गोष्ट आवडते आणि इथे जोपर्यंत नवीन ओळखी होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीमध्ये ते बिझी राहतील, गुंतून राहतील. आणि ह्या गोष्टी करण्यामागचा हा एक हेतू होताच माझा. अजूनही खूप सारी झाडं आणायची पण थोडंसं रिसर्च करून, ज्याने जास्त मेंटेनन्स करावा लागणार नाही आणि ती झाडं जास्त बेनिफिशरी असतील. अशी काही झाडं तुम्हाला माहीत असतील तर मला नक्की सांगा. मी काही घेऊन आलेली आहे जी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच पुढे. मी डिटेलमध्ये तुम्हाला ते दाखवते की कोणती कोणती घेऊन आलेली आहे. ओके. हां 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 चलेगा. ओके ओके बाय. तेवढी चांगली कुंडी खराब करायला हवे. त्याला छोट्या घरात मोठ्या घरात घेऊन चालले. म्हणून छोट्या घरातनं मोठ्या घरात गेलं, छोट्या घरात ओढायचं होय. तोडत नाहीये. तसं जर त्यांना उचपटून काढलं तर ती मुळं तुटणार त्याची, असं बाबा बोलले. कधी कधी बदल होताना काही गोष्टी तुटतात, म्हणजे चांगल्यासाठी असतं. होय, जसे व्यायाम करताना हाडं तुटतात. तब्येत चांगली राहते की नाही. ते डायरेक्ट 1 RK बंगलोमध्ये गेले झाड ते. ते वाढायला लागले फास्ट, आणलेल्या याच्यापेक्षा जास्त वाढलं. मग ते एवढी छोटी कुंडी हे पडणार म्हणून ते म्हणलं थोडंसं घालणं नाही त्याच्यात, त्यानंतर ते घाललं. तुमच्या सहवासात आल्यानंतर वाढलं ते. आमच्या सहवासात जे जे त्यांची प्रगती झाली. पाणी घालायला पाहिजे सगळ्यांना. इथल्या ते छोटा घेणे पाईप आणायला पाहिजे तिथे. ऐकलं काय काय हो? तिथे छोटा पाईप आणायला पाहिजे. पाईपनं बरं पडते. आता इसका भी कुछ करना पडेल. हे बाई ग बस, लई जड आहे ते. जर हे असं ठेवायचं असेल तर तिथे वरच्या साईडला कलर केला असता ना त्यांनी. ते मला असं वाटायला चुकून दिलंय. अरेंजमेंटच समजत नाही आपल्याला. की ते असं इथून अशी भरायला पाहिजे मस्त आणि इथून अशी भरायला पाहिजे. एकदम भारी दिसतं. फुलांनी काय असं तर नाही आहे की ते एकदम खालचं आहे आणि ते वरचं आहे, जे फ्लॅट आहे. बघूया तर मग फोटो आलाय काय. आम्ही कन्फ्युजनमध्ये आहे की नेमकं खालचं हे कसं हे आहे. कायच समजत नाही नेमकं सेटिंग. जरा नरेंद्रला त्या फोटो पाठवायला सांगितलंय, बघूया. काय तुमचे जिजू. माझ्या जिजूंना काय बोलायचं नाही. जुजू तेवढं पाठवल्यात त्यांनी तुळस कट्टा. नाही तर आपल्याला किती लागले असते, जायला किती यायला किती लागले असते, तेवढं त्यांना पाठवलंय. चला आम्ही चाललो आता मुंबईला. ते उलट तसंच भारी वाटायला लागले. ते सेपरेट आहे की नाही. हो, मग झाडांना तुम्हाला कसं वाटतंय नवीन घरात येऊन? छान छान वाटतं त्यांना. अजून भरायची झाड. झाडाच्या मालकीणीला विचाराय नाही. मला तर नाही भारी वाटत. तो कोपरा वगैरे मस्त वाटायला लागला मला. अजून तिथे हे कधी येणार आहे ग, झुला?
झुलानंतर झुला ते काय आपण सोडले की झुल्यासाठी वर हा मग झुल्या झाडांवरती झुला आणि झुल्यावरती तू. हे असतं ना थोडंसं उंचीने हे असतं ना हां ते कसं ते त्याच्यावरती कुंडा तुळशीला थोडं थोडं शिंपड फक्त. आता ही सगळी झाडं जी आहेत ती घेऊन आलेली आहे मी. सगळी बघून घ्या आणि जे कोण प्लांटेशन करतं, खूप जणींना प्लांटेशनमधलं खूप माहीत आहे कोणती झाडं लावावीत कोणती लावू नयेत. मुंबईला जागेच्या अभावी आम्ही लावू शकत नव्हतो, पण इथे माझी खूप इच्छा आहे की घराच्या दारात किंवा इंडोरमध्ये खूप छान छान झाडं असावीत. आणि मला फक्त ज्यांना ह्यातलं फार माहीत आहे त्यांनी मला नेमकं सांगावं की अजून कोणती झाडं मी आणू शकते जी लो मेंटेनन्समध्ये असतील आणि व्यवस्थित राहतील आणि त्याने ज्यांना जास्त त्रास पण होणार नाही घरात एखादा म्हणजे माशांचा किंवा डासांचा. तर अशा पद्धतीने तर हे मला नक्की सांगा. ही सगळी झाडं पाहून घ्या आणि मला मग कमेंट सेक्शनमध्ये सजेस्ट करा. खिडकीतनं असं बघताना लय भारी वाटायला लागले. एकदम पॉझिटिव्ह फिलिंग्स अशा यायला लागल्यात मला तरी. खूप मस्त वाटायला लागले आणि म्हणून मी याच्यासाठी मॉस्किटो डोअर करून घेतले कारण त्यांनी डास मच्छर वगैरे इन दॅट केस आम्ही ओपन जरी केलं तरी हे मस्त दिसेल बघायला. असं गॅस काढे की मी तर म्हणतो ते कारण हे आहे ना नेट मॉस्किटो नाही आजच्या पुरतं काढून बघायचं कसं दिसतंय बघे. रात्री काय लावता येते. होय देखो मुझे जितनी जल्दी हो सके कैलिफोर्निया पहुंचना है. छान वाटतंय ते. असं वाटतच नाही काय आहे तिथं म्हणून. मग ते कशाला काढले काढ मग. मग पंख्याची गरज नाही. हे बॅट आहे त्याच्यावरती बाबू पडेल डोसक्यात. ते पाहिजे ते गोलवाला लाव त्याच्या समोर म्हणजे तो दरवाजा येणार नाही पुढे. हा इकडचा लाव तो राहू दे एक उघडा. माझं मग समोर ग्रिल असतं ना ते कंटिन्युअसली ओपन ठेवलं असतं. आता पण ठेवू शकतेस तू म्हणजे ॲटलिस्ट दिवसाचं तरी. झाडं बघून असं वाटायला लागलं ना मस्त वाटायला लागलं एकदम मला. म्हणजे असं ओसार याच्यामध्ये काहीतरी असं ग्रीन फुलांकडे एकदम कसं वाईट म्हणजे वाळवंट पाणी मिळालं तर कसं वाटतंय तशा टाईपमध्ये वाटतं. असं वाटायला छान सगळीकडे फुलझाडं वगैरे भरून मेंटेन पण करायला पाहिजे. छान झालं मला आवडलं. आजचा दिवस मस्त वाटते. आज गुरुपौर्णिमा तुळस आली. किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. मी आणि आरव जेवण लवकर आवरलं होतं. बाबा त्यांच्या रूममध्ये होते, सचिन जेवत होते. तर आजचा हा दिवस आमचा असा गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.